श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थांची सेवा करायची म्हटली तर विशेष महत्त्वाची माहिती असते, ती म्हणजे गुरुचरित्र पारायणाची. आणि भरपूर लोकांना माहीत नाही की गुरुचरित्र पारायण कसे करावे, कधी करावे. भरपूर लोक पारायण करतात देखील, त्यांना चमत्कार आणि अनुभव आले आहेत आणि त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. आणि भरपूर लोक विचारत असतात की पारायण कधी करावे. मित्रांनो, पारायण करण्याचा शुभ काळ, शुभ दिवस नसतो. तुम्ही कधीही पारायण करू शकतात, परंतु मार्गशीर्ष हा एक विशेष महत्त्व असते, कारण यात महिन्यात दत्त जयंती येत असते आणि गुरुचरित्रात श्री दत्तांचा उल्लेख आहे. म्हणून दत्त जयंतीनिमित्त भरपूर लोक केंद्रात किंवा मठात, मंदिरात पारायण करत असतात. तर तुम्ही दत्त जयंतीच्या आधी किंवा दत्त जयंतीला समाप्ती होईल असे पारायण करू शकतात. म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात पारायण केले तर तुम्हाला लाभ होईल. पारायण असे लावावे की ते दत्त जयंतीला संपावे. पारायणात शनिवारी सुरू करून त्यास पुढच्या शनिवारी संपावे. पारायणमध्ये सगळी सविस्तर माहिती दिली आहे. या 7 दिवसाचे पारायणाचे नियम पाळावे लागतील. पहिल्या दिवशी तुम्ही अन्न खाणार आहात तेच तुम्हाला खावे लागेल. या जेवणात कांदा, लसूण नसावे. काही जण दिवसभर उपवास करतात आणि रात्री उपवास सोडतात. आता एक नियम आहे की यात खाटेवर किंवा बेडवर झोपू नये. चटईवर झोपावे. सात्विक आहार खावे. नॉनव्हेज घरात करू नये व खाऊ बी देखील नाही. घरात कटकटी करू नये आणि पारायणाची एकच वेळ ठरावी. भरपूर लोक सकाळी 4 किंवा 5 ला उठून पारायण सुरू करतात व सकाळी 8-9 पर्यंत संपते. आणि पारायण करताना किती अध्याय वाचावे हे सर्व सविस्तर गुरुचरित्र पारायण मध्ये सविस्तर माहिती दिली आहे. पारायण हा एकाच ठिकाणी बसून वाचावे. जागा बदलू नये. पारायण वाचताना एक एक शब्द ध्यान देऊन पूर्वक अर्थ समजून वाचावे. नक्की करा. मार्गशीर्ष महिन्यात पारायण केल्याने तुम्हाला नक्की लाभ मिळेल. अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.